आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्वसमावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. सात सात. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की भगवंताचे या ठिकाणी चाहते पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अनाथ पिंडकाची दानपारामिता, बिंबिसार राजाची दानपारामिता, जीवकाची दानपारामिता, आम्रपालीची दानपारामिता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विशाखेची दानपारामिता. विशाखा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जी विशाखा या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कशा पद्धतीनं आलेली आहे. ही विशाखा पाहत असताना आपण तिच्या हा जीवनपट पाहणार आहोत आणि तदनंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की या भगवंताच्या धम्मामध्ये ही विशाखा कशा पद्धतीने आलेली आहे. जी विशाखा आहे ही श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्याला होती. जे श्रावस्ती नगर जे आहे हे श्रावस्ती नगर कशासाठी प्रसिद्ध होतं, तर हा म्हणजे व्यापारी जे आहेत भरपूर प्रमाणामध्ये ही श्रावस्ती नगरी या व्यापाऱ्यासाठी काय होती, प्रसिद्ध होती. आणि सगळेजण लोक जे आहेत या श्रावस्ती नगरीला विचारणा करत होते की या श्रावस्ती नगरीमध्ये काय काय मिळतं, म्हणजे की भेड असती. आणि की भेड असती म्हटलं म्हणजे सगळं काही मिळतं, सब असती. आणि सब असतीपासून या काय नाव रूढ झालेलं आहे तर श्रावस्ती रूढ झालेला आहे. आणि तदपासून या ठिकाणी श्रावस्ती नगरी जी आहे या व्यापाराची एक भली मोठी बाजारपेठ म्हणून सुद्धा ही श्रावस्ती नगरी काय होती, प्रसिद्धीला पावलेली होती. आणि या श्रावस्ती नगरीमध्ये भगवंताचं जे आगमन आपल्याला पुष्कळ अशा वेळेला झालेलं आहे. ही श्रावस्ती नगरी जी आहे भगवंताला खूप अशी हवीहवीशी होती की या श्रावस्ती नगरीमध्ये अनाथ पिंडक होऊन गेलेला आहे. या श्रावस्ती नगरीमध्ये मिगार आपली ही विशाखा सुद्धा होऊन गेलेली आहे.
तद्वतच या ठिकाणी भगवंताच्या अनेक वेळा या ठिकाणी काय झालेल्या आहेत, भेटी सुद्धा झालेल्या आहेत. मध्ये आपण हा प्रश्न नंतर विचारणार आहेत की या श्रावस्ती नगरीमध्ये भगवंताच्या भेटी किती झालेल्या आहेत, या श्रावस्ती नगरीमध्ये भगवंताचे वर्षावास किती झालेले आहेत, हे आपण तदनंतर आपण पाहणार आहोत. आता आपण या ठिकाणी विशाखा जी आहे या विशाखेला सुरुवात करणार आहोत. ही विशाखा जी आहे, विशाखा या श्रावस्ती नगरीमध्ये त्या विशाखेच्या मातेचं नाव जे आहे सुमना होतं आणि पित्याचं नाव जे आहे, पित्याचं नाव धनंजय असं होतं. आणि वर्तमान बिहार राज्यामध्ये भागलपूर जवळील भद्रिया हे विशाखेचं जे आहे, हे विशाखेचं गाव होतं. ह्या विशाखेचं जे गाव आहे आणि ही धनंजयची ओळख एक नगरश्रेष्ठी म्हणून साऱ्या गावामध्ये होती. नगरश्रेष्ठी म्हणजे एक मोठा व्यापारी असं याची काय होती, तिच्या पित्याची ओळख होती. विशाखेच्या एकदम बालपणीची ही गोष्ट आहे की तिचं वय जे आहे हे केवळ 7 वर्षाचं होतं. ताईंच्या लक्षात आहे वाटतं आणखी पण. तर ह्या विशाखेचं जे अवघं वय 7 वर्षाचं होतं तेव्हाची ही घटना आहे. आणि ही विशाखा त्या शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची सम्यक संबुद्ध आपल्या या नगरीमध्ये 1250 भिक्खू संघासह विशाखेच्या गावी अर्थातच भद्रिया नगरामध्ये आले होते. आणि या भद्रिया नगरामध्ये आलेले असताना तिने तिच्या आजोबाकडे एक हट्ट केला. आपली सुद्धा मुलं जे आहेत आपल्याकडे हट्ट करतात आणि या 7 वर्षाच्या बालिकेने आपल्या आजोबाकडे हट्ट केलेला आहे. जे आजोबा ज्याचं नाव आहे मेंढक, आजोबाचं नाव काय आहे, मेंढक आहे. या विशाखेने आपल्या आजोबाकडे जाऊन विशाखा म्हटलेली आहे की हे दादाजी भगवान बुद्ध आपल्या नगरीमध्ये येत आहेत आणि त्यांचे स्वागत करून त्यांच्या पावन दर्शनानं आपलं जीवन मी धन्य करू इच्छिते, तरी मला या ठिकाणी अनुमती करावी असं या ठिकाणी भगवंतांनी म्हटलेलं आहे. की भगवंत या ठिकाणी म्हणत आहेत, भगवंतांना या ठिकाणी किती वर्षाची होती विशाखा, 7 वर्षाची होती. 7 वर्षाची असताना विशाखेनं या ठिकाणी भगवंताच्या पावन चरणाची पावन दर्शन घेण्यासाठी या विशाखेनं काय केलेली आहे, आपल्या दादाजीकडे हट्ट केलेला आहे. हट्ट कशाचा केला तिने, भगवंताच्या पावन दर्शनाचा तिने हट्ट केलेला आहे. आपले सुद्धा मुलं आपल्याला हट्ट करतात, आई मला विहारामध्ये घेऊन चल, किंवा विहारामध्ये आजही आमच्या बालिका या ठिकाणी येतात. आजही या बालिका या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने येऊन ज्या आहे वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्याकडनं ज्या कृती होतील त्या कृती या ठिकाणी करतात. अशाच पद्धतीची ही विशाखा आहे. आणि या विशाखेने सुद्धा हे भगवंताच्या या दर्शनाचं या ठिकाणी काय केलेले आहे, आपल्या दादाजीकडे अनुमती असावी अशी म्हटलेली आहे. बाल विशाखेचे हे आता शब्द ऐकून आता आपल्याला सुद्धा आपलं बालक छोटंसं असलं आणि या ठिकाणी त्रिवार वंदन करत असेल तर आपल्याला खूप असं अभिमान वाटतं किंवा खूप छान वाटतं की माझा छोटासा चिमुकला आहे आणि हा त्रिवार वंदन करतो आणि म्हणून आपण त्याला बार बार पुन्हा पुन्हा करायला लावतो. आता ही 7 वर्षाच्या चिमुकलीनं आपल्या आजोबाकडे हा हट्ट केलेला आहे आणि त्या आजोबाला या ठिकाणी काय वाटलेलं आहे, त्या शब्द ऐकून तो महाश्रेष्ठी जो मेंढक याला अपार असा काय झालेला आहे, खूप असा आनंद झालेला आहे. खूप आनंद झाला आणि तिच्या डोक्यावरून स्नेहाने हात फिरून तो तीच म्हणालेला आहे. तिने त्या म्हणजे त्या आजोबाने त्या बालिकेच्या डोक्यावरून असा हात फिरवलेला आहे आणि हात फिरून तिला म्हणाला, बस बेटा, एवढीच गोष्ट आहे माझी कन्ये, अगं तुझी ही इच्छा मी पूर्ण करेल. आपल्या या मुनिमाकडे तो गेला आणि मुनिवाला म्हटलेला आहे, हे की आमच्या या कन्येला म्हणजे माझ्या या बालिकेला या ठिकाणी भगवंताचं काय करायचं आहे, वंदन घ्यायचं आहे, भगवंताचं या ठिकाणी दर्शन करायचं आहे आणि या राणीला भगवंताचे दर्शन घ्यायचे आहे. तिच्यासोबत त्या मेंढकनी तिच्या ज्या मैत्रिणी होत्या तिला एकटीलाच या ठिकाणी दर्शन घडवलं नाही तर तिच्यासोबतच्या 500 ज्या मुली आहेत या 500 बालिकेंना सुद्धा 500 कुमारिका ज्या दासदासी होत्या त्या नगरीतल्या त्या दासदासी आणखी काही त्या ठिकाणी महिला एकत्रित करून 500 दासदासी यांची त्वरित या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली आणि हे सर्वजण विशाखा सोबत तिथे जातील आणि आमच्या घराण्याच्या इसमास शोभल असेच या ठिकाणी माझी कन्या जी आहे भगवंताचं दर्शन घेईल. आजोबांनी उपलब्ध करून दिलेली जी काही सवलत आहे
तिचा बाल कन्येनं बाल चिमुकलीने या ठिकाणी लाभ उठत विशाखेने आपल्या सर्व दासदासीसह शहराच्या बाहेर तथागतांना समोर जाऊन त्याचे भव्य असे आगत स्वागत आणि आदरातिथ्य केलं व अंतःकरणपूर्वक तिने हे दर्शन घेतलं. विशाखेचे वय जे आहे जेमतेम आता मात्र 12 वर्षाचं झालं. 12 वर्षाचे असेल अशा वेळी त्या नगरश्रेष्ठी धनंजय हे महाराजा प्रसेनजित याच्या कौशल राज्यातील साकेत या नगरीत आता स्थायिक झालेले आहेत किंवा राहायला आलेले आहेत. जसं आपण सुद्धा काही अवधीपूर्वी आपण ग्रामीण भागात राहत होतो आणि काही व्यवसायानिमित्त म्हणा किंवा काही नोकरीच्या निमित्ताने म्हणा आपण या शहरामध्ये येऊन स्थायिक झालेलो आहोत. आता यांचं सुद्धा कुटुंब या ठिकाणी त्या साकेत नगरीमध्ये, जी साकेत नगरी म्हटलं म्हणजे पूर्वीची साकेत आणि आताची श्रावस्ती, ही श्रावस्ती नगरीमध्ये या ठिकाणी ते आता येऊन राहिलेले आहेत. भगवंताच्या काळात भारतात मोठ्या नगरापैकी जे आहे ही साकेत हे एक नगर होतं. उर्वरित अन्य शहरे अशी आहेत, तिला पुरिया, चंपा, राजगृह, श्रावस्ती, कौशंबी आणि वाराणसी सुद्धा आजूबाजूला हे होते. विशाखेचं वय जे आहे त्यावेळेस किती होतं, मग 12 वर्षाचं होतं ज्यावेळेस ते या ठिकाणी श्रावस्ती नगरीला आलेले होते. त्यावेळेस विशाखेचे वय आता मात्र विवाह योग्य झाल्याबरोबर त्या श्रावस्ती येथील त्या पित्याने जे आहे आता शोधाशोध केलेली आहे. आता कोणतीही मुलगी जी आहे वयात आल्यानंतर तिच्या माता पित्याला तिच्या लग्नाची काय असते, चिंता असते किंवा काळजी असते. आता हे सुद्धा धनंजय कुटुंबांनी सुद्धा आपल्या पुत्री जी आहे आता योग्य वयात आलेली आहे आणि तिच्या लग्नाची या ठिकाणी काय करत आहेत, मग ते शोधाशोध करत आहेत. सगळीकडे पाहुण्या रावण्याला त्यांनी निरोप दिला आणि मग त्यांना त्या ठिकाणी त्या नगरीमध्ये म्हणजे श्रावस्ती नगरीमध्ये त्यांना, ते आता साकेत नगरीत राहत होते आणि त्यांना श्रावस्ती नगरीमधला जो आहे आपल्या कन्यासाठी वर मिळालेला आहे. ज्या वराचं नाव आहे पूर्णवर्धन कुमार. ज्या वराचं नाव काय होतं, पूर्णवर्धन कुमार. आणि ह्या श्रावस्ती येथील एका मोठा असा व्यापारी आहे आणि त्या व्यापाऱ्याचा हा मुलगा आहे, ज्या व्यापाऱ्याचं नाव होतं मिगार. काय होतं, मिगार. या नावाच्या नगरश्रेष्ठीचा पुत्र जो आहे त्याचं नाव होतं पूर्णवर्धन कुमार. याच्याशी तिचा विवाह लावून देण्यात आला. लग्न फारच असं थाटामाटामध्ये करण्यात आलं, कारण ते खूप मोठे असे व्यापारी होते आणि लग्न सुद्धा असं थाटामाटात करण्यात आलं. वधू पिता साकेत नगरीचा श्रेष्ठी अर्थातच धनंजयाने आपल्या ऐश्वर्याला शोभल असं इतर संसार उपयोगी वस्तू सुद्धा त्या कन्येला त्यांनी दिल्या आणि मोठ्या थाटामाटाने नववधूची पाठवणी केली. एवढंच नाही तर या ठिकाणी नाही तर तिच्या विवाह पित्तार्थाने त्याने एक असा खास असा दागिना सुद्धा बनवलेला आहे. खास दागिना या ठिकाणी घडवला होता. तो दागिना जवळपास 9 कोटी सुवर्ण मुद्रा एवढा रुपयाचा होता. त्यावेळेची ही किंमत आहे 9 कोटी सुवर्ण मुद्रा किमतीचा होता आणि त्याला घडवणाऱ्या सुवर्णकाराची घडावळ जी आहे ती मात्र 1 लाख सुवर्ण मुद्रा एवढी होती. ती अलग अशा राज रत्न जडित कंठहाराचे नाव होते महालता. तिला जो काही या ठिकाणी हार तिच्या पित्याने बनवलेला होता तो रत्न जडित कंठहार होता आणि त्या हाराचं नाव होतं महालता. महालता नावाचा रत्न जडित दागिना गळ्यात वापरून नववधू विशाखा जेव्हा श्रावस्ती नगरीत प्रवेश करती झाली तेव्हा ती जी आहे त्या सुंदरतेमध्ये आणखीनच तिच्या काय पडू लागली, भर पडू लागलेली आहे. कंठहार पाहून अनेकांनी जे आहेत आपल्या तोंडामध्ये हर्ष उल्हासाने बोट घातलेले आहे. आश्चर्याने त्यांनी या ठिकाणी पुढील प्रमाणे उद्गार सुद्धा काढले. एवढा सुंदर कंठहार सामान्य लोकांनी तर सोडाच, भल्या भल्या धनिकांनी दौलतवाल्यांनीही पाहिला नसेल असा तो हार तिच्या पित्याने तिला दिला होता. आणि सगळेजण असे म्हणू लागले की धन्य आहे ती विशाखा. जसे तिचे सौंदर्य अनुपम आहे तसा तिचा दागिनाही हा मौल्यवान आहे. विशाखेच्या आता पाठवणीची वेळ झालेली आहे. तिला आता या ठिकाणी विदाईची वेळ झालेली आहे, पाठवणुकीची वेळ. सर्व पाहुणे मंडळी आणि स्थानिक जी काही लोक आहेत, श्रेष्ठी आहेत, अमात्य आहेत, जे काही पाहुणे आहेत ते सगळे तथा साकेत नगरीतील त्या ठिकाणी त्याने एक पंच बोलवले आहेत. असे 8 पंच सुद्धा त्यांनी आपल्या नगरीतले साकेत नगरीतले बोलवलेले आहेत.
ह्या साकत्य नगरीमध्ये ते 8 पंचांना बोलावून त्यांच्या सक्षम त्यांच्या साक्षीने त्या नगरश्रेष्ठी अर्थातच त्या व्यापाऱ्याने नगरश्रेष्ठी धनंजयाने आपल्या मुलीच्या या सासरच्या लोकांबद्दल पुढील प्रमाणे या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आणि तो पंचांना म्हणाला, हे तातो, विशाखा आता आपल्या पितृगृह सोडून म्हणजे पित्याचं घर सोडून निरोप घेऊन स्वतःच्या आणि हक्काचं घर कोणचं असतं मुलीचं? सासरचं घर असतं, पतीचं घर असतं. आता मात्र माझी कन्या ती स्वतःच्या आणि हक्काच्या पतीघरही मात्र जात आहे. माझी कन्या जी आहे कुशाग्र बुद्धीची आहे, तथापि तिचे वय आता मात्र फार लहान आहे. अजून ती बच्ची आहे, नादान आहे. एखाद्या वेळेस तिच्या हातातून कळत न कळत चूकही होईल. चूक झालीच तर तिच्या हातातून घडलेल्या अपराधाची खऱ्या आणि खोट्याची शहानिशा करावी आणि आपणास योग्य जो वाटेल तो मात्र या ठिकाणी न्याय निवाडा करावा, न्याय द्यावा, असा धनंजय जो आहे पिता हा त्या पंचांना विशाखेला पाठवणी करण्याच्या अगोदर हा सांगत आहे. ज्याप्रमाणे पंचांना माझ्या मुलीस योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती तो पिता करत होता, त्याचप्रमाणे विशाखासही म्हणजे विशाखेला आता सासरी पाठवायचं आहे आणि विशाखासही सासरी नववधूने कसं राहावं, नव्या नवरीनं कसं वागावं याबद्दल ही काही शहाणपणाच्या 4 गोष्टी त्या पित्याने त्या विशाखेला सांगितल्या, अर्थातच आपल्या कन्येला सांगितल्या. आपल्या मुलीस समजुतीच्या या 4 गोष्टी सांगताना तो म्हणाला, हे विशाखा, सासरी नांदताना पतिग्रही पालन करण्याच्या काही नीती काही नियम आहेत आणि त्या नियमनाचा मी तुला 10 गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. त्या गोष्टीचे तू मात्र बेटा काटेकोरपणे पालन कर, म्हणजे तुझ्या घरी सुख शांती नेहमीसाठी वास करेल. आणि त्या 10 गोष्टी या ठिकाणी तो आपल्या कन्येला सांगत आहेत. तुम्ही मोजायचं आणि मी सांगणार आहे. आता मात्र तो पिता जो आहे त्या 10 गोष्टी आपल्या कन्येला सांगत आहे. घरातला विस्तो बाहेर जाऊ देऊ नकोस, बाहेरचा विस्तो घरात आणू नकोस. जो देणारा आहे त्यास द्यायचे असते, जो देत नाही त्यास देऊ नये. परतफेड करू शकणार नाही अशी निर्धन व असमर्थ व्यक्ती भेटेल तर तीस तू मदत करावी. तुझे बसणे सुखकर असावे, तुझे उठणे सुखकर असावे, तुझे जेवण हे आनंददायी असावे, तुझी विश्रांती ही समाधानकारक असावी. ब्रह्मणाप्रमाणे अन्न परिचर्या करीत जा, अंतरदेवताच्या सुखाकडे लक्ष देत जा. ज्या अशा या ठिकाणी 10 ह्या विशाखेच्या पाठवणीच्या वेळी सांगत असलेल्या या 10 गोष्टी विशाखेचा सासरा मात्र जो मिगार आहे तो मिगार मात्र जसं भिंतीच्या बाजूला कान असतात तो कान देऊन ह्या गोष्टी मात्र श्रवण करत होता, ऐकत होता. मिगार हा आड लपून त्या गोष्टी त्यांनी मात्र ह्या ऐकल्या होत्या. आता श्रावस्ती नगरी जी आहे सुख संपदा आहे, धनधान्य पैसा अडका या बाबतीत इतर कोणत्याही नगरापेक्षा कमी नव्हती. तरीही विशाखेच्या वडिलाने साकेत नगरीत जो मान सन्मान, जो आदर सत्कार, जो आहेर उपचार, तिच्या सासरच्यांना जो मान सन्मान द्यायचा आहे, जो आदर सत्कार द्यायचा आहे, जे आहेर गेर द्यायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिच्या सासरच्या माणसांना केल्या. त्याला अन्यत्र अशी तोडच नव्हती. लग्नामध्ये केलेल्या या पाहुणचाराची चर्चा मात्र श्रावस्तीच्या लोकांमध्ये बरेच दिवस चालू राहिली. जसं आपण आजही म्हणतो, नवरी आली, कुणासाठी येते नवरी? आणि वरण जेवणासाठी. आणि ते जर जेवण व्यवस्थित नसेल, त्याची जर तारांबळ उडाली की सगळ्या लग्नाची काय होते, मग चर्चा होते. परंतु या विशाखेच्या लग्नाची जी आहे, जे अन्नदान या ठिकाणी त्या पित्याने केलेलं आहे, त्याची मात्र जी चर्चा संपूर्ण या श्रावस्ती नगरीमध्ये अर्थातच तिच्या सासरी ही चर्चा
होऊ लागलेली आहे। बरेच दिवस त्या लग्नाची त्या ठिकाणी चर्चा चालू राहिली। मोठ्या आनंदाने समाधानाने विशाखा आपल्या पती घरी आता मात्र रवाना झालेली आहे। प्रवासामधून ती आता आपल्या घरी रवाना झालेली आहे। घरामध्ये ती आता पाय ठेवत आहे आणि लग्नाची त्या ठिकाणी जाता जाता त्यांना मात्र रात्र झाली आणि लग्नाची आता पहिली रात्र आहे। पहिली रात्री विशाखा आपला पती, त्या पतीचं नाव आहे पूर्णविराम, याच्या कक्षात प्रवेश करते न करते तोच तिला मिगार याच्या अश्वशाळेतून एका घोडीच्या किंकाळण्याचा आवाज आला, कणण्याचा आवाज आला आणि ती विशाखा त्या ठिकाणी त्या अश्वशाळेत एका घोडीच्या कणण्याचा आवाज ऐकू आला आणि विशाखा त्या ठिकाणी दाखल झाली। म्हणजे त्या अश्वशाळेमध्ये गेलेली आहे, ज्याला तबेला आपण म्हणतो, त्या तबेल्यात ती गेली आणि विशाखेच्या या प्रवासाचा शीणही अजून सुद्धा पूर्ण झाला नव्हता। तिला पुरीत विश्रांती सुद्धा मिळाली नव्हती। या कशाचाही तिने मात्र विचार केला नाही। लगेच ती दासींना बोलावून घेतले आणि सोबत त्या ठिकाणी तिने एक प्रकाशाचा कंदील मागवला आणि मग ती ते दृश्य पाहते तर त्या अश्वशाळेमध्ये धाव घेताच तिथे जाऊन ती पाहते ते एक घोडी जी आहे आपल्या प्रसव वेदनेने ती मात्र तडपत आहे आणि ती प्रसव वेदनेने विवळत होती। विशाखाला मात्र ते पाहून राहवलं नाही, कारण प्राण्याची आणि जे मनुष्याची किंवा स्त्रियांची एकच गत आहे आणि हे पाहून त्या विशाखाला काही राहवलं नाही। ती लगेच घोडीच्या सेवेसाठी दक्ष झालेली आहे, सेवेत लागली। तिने दासदासींना गरम पाणी आणायला सांगितलेलं आहे। गरम पाणी करून तिला स्नान घातले, मोहरीचं तेल आणून तिच्या घोडीच्या सर्वांग अंगाला तिने मालिश केली, तिच्या सर्वांग मालिश करली आणि मोहरी तिच्या या प्रयत्नाला जे आहे यश सुद्धा आलं। थोड्याच वेळात अडलेली जी घोडी होती ती विनालिंब म्हणजे काही विलंब न लावता ती सुखरूपपणे प्रस्तुत झाली आणि घोडीची त्या ठिकाणी तळमळ जी आहे तळमळ आता शांत झाली किंवा थांबली। तिला आता मात्र आराम वाटला। तेव्हा कुठे विशाखा निवांतपणे आपल्या कक्षामध्ये परत आली आणि येव्हाच जे आहे तोपर्यंत सूर्य कधी उगवला हे सुद्धा तिला भान नाही राहिलं। तोपर्यंत जो आहे सूर्योदय झाला होता, सकाळ झाली होती आणि अशा प्रकारे विशाखाचा सासरचा हा पहिला दिवस जो आहे प्राणी मात्रेच्या सेवेमध्ये संपन्न झाला होता। पती, सासू, सासरे सर्वांशी ती मात्र आता मिळून मिसळून वागू लागली। नोकर चाकरापासून तर घरच्या पाळीव प्राण्यापर्यंत सर्वांचे हवे नको ते पाहणे आणि आनंदाने आणि हर्ष उल्हासाने सर्वांशी आपुलकीने वागणे या तिच्या मिलनसार वृत्तीमुळे, या तिच्या मिलनसार स्वभावामुळे तिने दासदासींपासून नगरातील सर्व जनतेचाही मन तिने आता जिंकली होती। जो नगरश्रेष्ठी मिगार जो आहे, मिगार मात्र जो आहे हा भगवान महावीर, हा अर्थातच जैन तीर्थकर आहेत। हा भगवान महावीर वर्धमानाचा अनुयायी होता। कोण? तिचा सासरा। काय नाव होतं त्याचं? मिगार। आता हा मिगार जो आहे भगवान महावीर अर्थातच वर्धमान अनुयाया होता। विशेष प्रसंगी त्याने या ठिकाणी दिगंबर आणि जैन साधूंना बोलावून त्यांना भोजनदान देण्याची त्याची प्रथा या ठिकाणी होती। कारण मुलाचं लग्न झालं आणि मुलाचं लग्न झालं म्हणून या ठिकाणी काही संन्यासी बोलून त्यांना अन्नदान द्यावं, त्यांना भोजनदान द्यावं, त्यांना काही दान द्यावं असं त्याची त्या घरातली प्रथा होती। आपल्या मुलाच्या या विवाह पित्यार्थ त्याने श्रावस्ती नगरीतील सगळ्या या मुक्कामास असलेल्या सर्व जैन साधूंना भोजनासाठी आता मात्र आमंत्रण दिलं। बहुसंख्येने त्या ठिकाणी साधू निमंत्रणाप्रमाणे मिगारच्या घरी आले आणि त्याच्या येण्याने मिगारचे घर सुद्धा भरून गेले। सर्व साधूंनी आसन ग्रहण केले। आसन ग्रहण केल्यानंतर मिगारने आपल्या नवविवाहित सुनेश संदेश पाठवला आणि म्हटले की आपल्या घरी आपल्या सुनेला निरोप पाठवला। दासदासींना म्हटले जा माझ्या नववधूला सांगा की आपल्या घरी या ठिकाणी सर्व जे आहेत अर्हता आले आहेत
आणि आपण त्यांच्या दर्शनासाठी मुख्य कक्षमध्ये यावे. जो सासरा आहे मिगार आपल्या सुनेला म्हणतो की आपल्या घरी अरहंत आलेले आहेत आणि माझ्या सुनेला तुम्ही खाली दर्शनासाठी या असा निरोप द्या. आता विशाखा जी आहे ही बौद्ध धम्माची उपासिका होती. तिला वाटलं की बौद्ध भंते असावेत, बरे झाले, कारण अरहंत आलेले आहेत हा शब्द तिने ऐकला होता की माझ्या घरी अरहंत आलेले आहेत. आणि तिला वाटलं की बौद्ध भंते या ठिकाणी आले असावेत आणि तिच्या मनामध्ये तिला वाटलं बरं झालं, स्वतःहून आपल्या घरी त्या ठिकाणी या ठिकाणी ते आलेले आहेत, नाहीतरी मला त्यांचं दर्शन घेण्यासाठी विहारामध्ये जायचं होतं. आता ते आपणहून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून तिला खूप असा आनंद झाला होता. आणि विवाहाच्या निमित्ताने त्यांना काही ना काही या ठिकाणी मला दाढही द्यायचे होते असा मनाशी तिने मात्र विचार करून लवकरच तयार होऊन ती घराच्या आता मुख्य कक्षामध्ये, ज्या कक्षामध्ये अरहंत बसलेले होते, ज्या सासऱ्यानी ज्या मिगानी या ठिकाणी जे साधू संत त्यांचे बोलवले होते तिथे ते या ठिकाणी बसलेले होते. आणि मुख्य कक्षात तिने प्रवेश केला. शुभ्र भरजरी रेशमी वस्त्र त्या विशाखेने परिधान केलेलं होतं, कारण त्या ठिकाणी तिला वाटलं आमच्या घरामध्ये अरहंत आलेले आहेत आणि शुभ्र वस्त्र तिने या ठिकाणी काय केलेलं आहे, परिधान केलेलं आहे. प्रसन्न होऊन ती त्या ठिकाणी त्या कक्षामध्ये प्रवेश करते. त्या कक्षात तिने प्रवेश केला आणि त्या कक्षामध्ये प्रसन्न चेहऱ्याने अरहंतांना वंदन करण्यासाठी मुख्य कक्षामध्ये तिने आता मात्र पदार्पण केले, अर्थातच प्रवेश केला. प्रवेश करते न करतो तेच त्या ठिकाणी तिची दृष्टी सर्व जे काही दिगंबर साधू बसलेले होते त्या साधूवर पडली आणि त्या दिगंबरांना पाहून तिच्या तोंडामधून सहज शब्द बाहेर पडले, हे काय आश्चर्य, हे काय आश्चर्य आहे. औरत कुठे असे असतात का, औरत कुठे अशा अवस्थेत असतात काय. एवढे बोलून ती सासऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्यांना वंदन न करता संकोचाने आपल्या कक्षेमध्ये निघून गेली. कारण दिगंबर जैन साधू कसे असतात हे आपल्याला माहित आहे. आणि हे पाहून विशाखा मात्र तिच्या तोंडातून हे शब्द उद्गारले आणि त्यांना त्यांचं दर्शन न घेता, त्यांचं वंदन न घेता ती मात्र आपल्या कक्षेत निघून गेली. विशाखेच्या अशा या वागण्यामुळे ते सर्व दिगंबर जैन साधू जे आहेत ते मात्र क्रोधित झाले. त्यांना राग आला आणि बिगार सृष्टीला दोष देत ते सर्वजण गरजून म्हणाले, रागाने म्हणाले, काय तुला एवढ्या मोठ्या या जगामध्ये कोणती दुसरी कन्या मिळाली नाही का. अशा दुशील मुलीस तू तुझी सून बनवून आणलेला आहेस. त्या मायावती बुद्धाची शिष्या तुझ्या घरी आलीच कशी. तिला धक्के मारून हाकलून दे, ही महाकुललक्षणी आहे, तुझ्या साऱ्या घराचाही ती नाश करेल. असं ते जैन साधूंनी त्या सासऱ्याला अर्थातच मिगारला असे शब्द बोलले. अशा तऱ्हेने सर्व दिगंबर साधू जे आहेत ते अत्यंत क्रोधाने गरजले आणि बिचारा मिगार मात्र सर्वांना हात जोडून त्यांच्या समोर चुपचाप उभा होता. तो या ठिकाणी बोलती त्याची कटू वाणी मुकाट्याने मात्र श्रवण करू लागला. मिगार मोठ्या धर्मसंकटात या ठिकाणी सापडला होता. विशाखा मोठ्या धनवान घरची सुशील अशी कन्या होती. याशिवाय मिगार हा सामाजिक परंपरेच्या बंधनात बांधलेला गेलेला असल्यामुळे विशाखा ती घरातून हकलून सुद्धा देऊ शकत नव्हता. तो साधू समोर नतमस्तक होऊन मोठ्या विनयाने म्हणाला, आचार्य क्षमा असावी. विशाखा एक लहान अशी कन्या आहे, ती अजून या ठिकाणी नादान आहे. छोट्याच्या हातातून कळत न कळत काही चुका झाला तर त्यास आपल्यासारख्या मोठ्या ज्ञानी व्यक्तीने, ज्ञानी महापुरुषांनी क्षमा करावी. ती माझ्यापेक्षा धनी आणि अशा मोठ्या व्यापाऱ्याची कन्या आहे. तिचे कुळही या ठिकाणी महान असे आहे, तेव्हा मी तिला घरातून बाहेर काढू शकत नाही. तेव्हा कृपा करून शांत व्हा, आपण माझ्यावर दया करा, माझ्या घरच्या या भोजनाचा तुम्ही लाभ घ्या, असा तो मिगार या ठिकाणी म्हणू लागला. मिगार श्रेष्ठीची विनंती ऐकून
ते सर्व साधू मात्र कसे बसे शांत झाले आणि त्यांच्या भोजनाचा लाभ घेऊन ते सर्वजण आता परत गेले. ते गेल्यानंतर जो नगरश्रेष्ठी मिगार आपल्या मोठ्या आसनावर आसनस्थ होऊन, सुवर्ण नगरश्रेष्ठी मिगार आपल्या मोठ्या आता आसनावर बसलेला आहे आणि आसनावर आसनस्थ होऊन एक सुवर्ण पात्र म्हणजे सोन्याचं पात्र, त्या सोन्याच्या पात्रात वाढलेल्या निर्जळ पायसाचे भोजन तो ग्रहण करू लागला. पायस म्हणजे खीर, पालीमध्ये त्याला पायस म्हणतात. निर्जल अशा पायसाचे म्हणजे खिरीचे भोजन ग्रहण करत होता. एवढ्यात एक काशाय वस्त्र, एवढ्यामध्ये काय झालेलं आहे चव्हाणताई, एवढ्यात एक काशाय वस्त्र परिधान केलेला बौद्ध भिक्खू हातात आपल्या भिक्षापात्र घेतलेला आहे आणि हातामध्ये भिक्षापात्र घेऊन तो चारिका पात्र घेऊन जो आहे भिक्षेसाठी आता निघाला होता. पिंडचार करीत मिगार श्रेष्ठीच्या तो आता दारासमोर येऊन उभा राहिला. भिक्षेसाठी त्या मिगारच्या दारासमोर येऊन उभा राहिला. भिक्खू आपल्या घराकडे येताना विशाखेने पाहिले होते. मिगार श्रेष्ठी नजर सुद्धा त्या भिक्खूवर पडली आणि आपले भोजन थांबवून भिक्खूंना वंदन करून त्यांना भोजनदान देणे किंवा त्यांना चारिका पात्रात शिजलेलं काहीतरी अन्न अर्पण करणे व त्यांचा आशीर्वाद घेणं हे त्यांचे कर्तव्य होते. परंतु असे करणे तर दूरच, उलट त्या भिक्खूला पाहून, कोण भिक्खूला पाहून, कोणी, काय नाव, मिगार. विशाखाचा जो सासरा आहे हा मिगार, त्या भिक्खूला पाहून त्याने मात्र त्या भिक्खूकडे पाठ केले आणि इकडे तोंड केलेला आहे आणि तो मात्र आपलं अन्न खात आहे. पाहून न पाहिल्यासारखे करून मान फिरून खाली पाहत मिगारने आपले भोजन मात्र चालू ठेवले. हे जेव्हा त्याची सून विशाखा या विशाखेच्या लक्षात आलं तेव्हा तिला खूप असं वाईट वाटलं. तिला स्वतः त्या ठिकाणी लाज वाटू लागली. मोठ्या दुःखित अंतकरणाने मिगारला दिसणार नाही अशी आडोशाला ती उभं राहिली. परंतु भिक्खूंना दिसेल आणि सासऱ्याला नाही दिसणार असा आडोशा घेऊन त्या आडोशाला उभं राहून इच्छा नसतानाही तिला मात्र या ठिकाणी म्हणावं लागलं, म्हणते, कृपा करून पुढे जावे. माझे सासरे शिळे अन्न खात आहेत. हे ऐकलं मिगारने, सासऱ्याने हे ऐकलं. ऐकून रागाने फणफण तो झाला आणि मी या ठिकाणी सोन्याच्या पात्रामध्ये एवढं निर्जल असं पायसाचं खिरीचं अन्न ग्रहण करत आहे आणि या ठिकाणी माझी सून मला म्हणते की मी शिळे अन्न खात आहे. मी एवढा श्रीमंत, मी एवढा मोठा व्यापारी आणि शिळे अन्न खात आहे. बाजूला सारून तो नौकरांना मोठमोठ्याने ओरडला आणि म्हणाला, अरे या पायास पात्रात हटवा, इथून खूप झाले आता हिचं हे वागणं. असं तो या ठिकाणी काय करू लागला, म्हणू लागला. तो मोठ्याने ओरडला आपल्या नौकरांना. पुढे तो म्हणाला, या विशाखा आताच्या आत्ता या माझ्या घरातून घालून द्या. माझ्या पवित्र घरात मी शिळे अन्न खात आहे. असली भाषा ती बोलते. किती दुवर्तनी आहे ती, किती दुवर्तनी आहे ही मुलगी, कुल लक्षणी आहे ही. माझ्याच घरात माझाच अपमान करते. हिला थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही, निर्जल कुठली. असा तो सासरा त्या सुनेला बोलू लागला. मिगारच्या घरातील सर्व जे नौकर चावकर आहेत, दासदासी आहेत, कधी मिगारकडे पाहतात, कधी विशाखेकडे पाहतात, कधी विशाखेला पाहतात, कधी मिगारला पाहतात. कारण विशाखेने सगळ्यांचं मन जिंकलं होतं आणि म्हणून विशाखेला त्या ठिकाणी त्यांचं बोलण्याचं शब्दही त्यांना सुचत असे नव्हते. या रुद्र अवतार पाहून क्रोधीवाणी ऐकून मुख्य कक्षात धावत पळत आलेले ते सर्वजण एकच धांदड उडाली आणि तेव्हा पाहून ते गृहपती परत आज्ञा केली. त्यांनी पुन्हा या ठिकाणी परत आज्ञा केली की माझ्या घरातून ताबडतोब या दुवर्तनीस बाहेर काढा. ऐकत आहात तुम्ही, असं तो सगळ्या नौकरांना म्हणला आणि असं म्हणून तो नौकरावर तो धावून जाऊ लागला. घरातील सर्व नौकर चावकर 8 दिवसापासून विशाखेच्या या प्रेमळ स्वभावाला, या स्नेहाळू आणि सुशीलतेच्या स्वभावावर फार असे आनंदी आणि प्रसन्न झाले होते. काय करावे त्यांना सुद्धा क्षणभर कळेनासे झाले. ते मूर्तिवाणी त्या ठिकाणी उभे राहिले.
उभे राहून तिथेच ते स्तब्ध राहून दोघे सुद्धा आळीपाळीने इकडे तिकडे पाहू लागले. दारावर आलेल्या वंदनीय बौद्ध भिक्खूंचा मिगार करवी झालेल्या या अपमानामुळे, या अनादरामुळे ती या ठिकाणी आधीच दुःखी आणि कष्टी झाली होती. आणि या घटनेमुळे आता या सासऱ्याच्या बोलण्यानं, या सासऱ्याच्या वर्तनानं आणि बौद्ध भिक्खूवरील तिच्या या अपार श्रद्धेने खूप मोठा धक्का मात्र आता या विशाखेला बसला होता. सासऱ्याच्या वागणुकीमुळे ती आधीच या ठिकाणी नाराज झाली होती आणि त्यातून पुन्हा मिगारची तिला घराबाहेर काढण्याची भाषा, तिच्या स्वाभिमानाला या ठिकाणी ठेच पोहोचली. तिचा स्वाभिमान या ठिकाणी जागा झाला आणि जागा करण्यास ती गोष्ट त्या ठिकाणी पुरेशी ठरली. ती मोठ्या आता धीर गंभीरपणे आणि आवाजामध्ये म्हणाली, मी तुमची विकत आणलेली दासी नाही, मी तुमची विकत आणलेली दासी नाही किंवा मला घरकाम करणारी सेविका म्हणून आपण घरी आणलेली नाही. मी तुमच्या मुलाची परिणीता आहे, म्हणजे मी तुमच्या मुलाची पत्नी आहे, आपली पुत्रवधू आहे, आपली सून आहे. अशी तशी नाही, म्हणजे मी चार चौघामध्ये या ठिकाणी लग्न करून मला या ठिकाणी आणलेलं आहे का? अशी थोडीच आलेली आहे आणि अशी थोडीच जाणार आहे मग, आहे की नाही? अशी तशी नाही. या घरावर माझाही तितकाच अधिकार आहे. मी कोणताही गुन्हा या ठिकाणी केलेला नाही आणि माझ्यासारख्या या निर्दोष मुलीस कोण घराबाहेर काढतो ते पाहतेच मी. माझे आई वडील अजून हयात आहेत, त्यांची कन्या अशा घराबाहेर जा आणि एवढ्या म्हणण्याने जाणाऱ्यापैकी मात्र मी नाही. ती दृढपणे पुढे पुढे बोलू लागलेली आहे. पुढे म्हणाली, घराबाहेर काढण्याची आपली तकलादू भाषा जी आहे आता बंद करा. अशा प्रसंगी मार्ग काढण्यासाठीच माझ्या वडिलांनी विदाईच्या वेळी साकेतमधील 8 प्रतिष्ठित नागरिक जे आहेत, प्रतिष्ठित जे पंच आहे, त्या पंचांना बोलावले होते आणि आपणास निरोप पाठवून माझ्या या ठिकाणी तोंडी तोंडी जा म्हटल्याने मी जाणार नाही. तुम्ही या ठिकाणी आताच्या आता माझ्या माहेरी निरोप पाठवा आणि नंतर काय याची शहानिशा होईल ते नंतर या ठिकाणी पाहण्यात येईल. तेव्हा असे तोंडी तोंडी आदेश देणे बंद करा आणि ताबडतोब निरोप पाठवून माझ्या वडिलांना व त्यांच्यासोबत ते 8 पंचांनाही बोलवून घ्या. तेच या प्रश्नाचे खरी आणि खोटी निवाडा करतील. आपण दोघांचेही म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी मला जर दोषी ठरवलं, त्यांनी जर माझ्या दोष दाखवले, तर इथे तुमच्या घरी मी क्षणभरही न थांबता माहेरी निघून जाईल. हे ऐकून मिगारला सुद्धा रागच आलेला होता. मिगारला राग या ठिकाणी शांत झाला. तो म्हणाला, ठीक आहे, आता तसंच होईल. आणि त्यानं मात्र आता तिच्या माहेराला लगेच मिगारनं दूत पाठवला. साकेतकडे रवाना झाला आणि धनंजय श्रेष्ठी व पंचांनाही या ठिकाणी निरोप गेला. धनंजयास प्रश्न पडला, माझ्या कन्याला नुकतंच या ठिकाणी सासर घरी गेलेली आहे आणि असं नेमकं काय घडलं असावं की लगेच या ठिकाणी निरोप पाठवलेला आहे की तिथं जर जेवण केलं असेल तर इथं तुम्ही हात धुवायला या. असा तातडीने या ठिकाणी निरोप पाठवलेला आहे की इथे जर भोजन केलं असेल तर इथं तुम्ही हात धुवायला या. आणि असा निरोप पाठवल्यानंतर त्यांना या ठिकाणी काय वाटू लागली? मग चिंता वाटू लागली. कुणाला चिंता वाटू लागली? कुणाला? मिगार जो आहे तिचा सासरा आहे, धनंजय जो आहे तिचा पिता आहे. तर धनंजयला तिच्या पित्याला अशी चिंता वाटू लागली, काय झालं असेल माझ्या मुलीच्या घरी? इथं जेवण करा आणि तिथं हात धुवायला या, असा हा निरोप आलेला आहे. आणि एवढ्यात असे पंचांना ताबडतोब बोलून कशासाठी घेतला असेल त्याचा काहीच कळेना. तथापि तो त्या सर्व 8ही पंचांना सोबत घेऊन त्या श्रावस्ती नगरीकडे आता मात्र रवाना झालेला आहे. त्यात काळजी करू नका, सगळेजण त्याला चिंता करू नका असं या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. आम्ही सर्वजण आहोत ना आपल्या सोबत, तिथे जाऊन पाहूया ना खरी समस्या नेमकी काय आहे. तर रथावर स्वार होऊन दुसऱ्याच दिवशी ते सर्वजण त्या श्रावस्ती नगरीकडे निघालेले आहेत. मिगारचा राग मात्र अजून पुरता थांबलेला
नव्हता. तथापि त्याने या सर्वांचे चांगले स्वागतागत केले, अल्पोहार केला. मिगार श्रेष्ठीच मात्र पंच म्हणाले, श्रेष्ठी राग सोडा. शांत मनाने आपले म्हणणे काय आहे ते सविस्तर सांगा. हो, राग सोडा आणि तुम्ही काय म्हणताय ते तुमचं मात्र म्हणणं शांतपणे आम्हाला व्यतीत करा. प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. कोण म्हणतायत हे? पंच आलेले जे म्हणत आहेत. मिगार सृष्टीने पहिला आता या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. मिगार सृष्टी जो आहे, मिगार कोण? सासरा. आता मात्र सासऱ्यानं त्या पंचाला सांगायला सुरुवात केलेली आहे. आता सुरुवात केलेली आहे. सुरुवात कशी करतो? काय सांगावं? मी जेवण करीत होतो आणि तेवढ्यात बौद्ध म्हणते तिथे आले आणि माझा अवमान करीत. ही विशाखा आहे ना, या विशाखेने त्यांना सांगितले की मी शिळे अन्न खातो. म्हणते पुढे जावे. आता तुम्ही सांगा, माझ्या घरी मी शिळे अन्न कसं खाईन? कारण मी एवढा मोठा श्रीमंत मनुष्य आहे, मी एवढा मोठा व्यापारी आहे, एवढा मोठा धनवान आहे आणि ही मला म्हणते की शिळं अन्न खाते. अहो, मी तर सोन्याच्या पात्रामध्ये खिरीचं अन्न खात होतो. पंचांनी आता मात्र विशाखेला विचारलं. काय विचारलं? बेटा, हे म्हणतात ते खरं आहे का? काय म्हटलेलं आहे? बेटा, हे जे म्हणत आहेत ते खरं आहे का? विशाखेने उत्तर दिलं. तातो म्हणजे पंचांना म्हटलेलं आहे, तातो, माझे सासरे शिळं अन्न खात असल्याचे मी बोलले होते, हे खरं आहे. पण मी उगीच काही नाही बोलले. मी उगीच काही नाही बोललेले आहे. ती म्हणाली, एक बौद्ध भिक्खू चारिका करीत आमच्या दरवाजासमोर येऊन उभे राहिले. त्यांना भिक्षा मागितली. त्यावेळी माझे सासरे हे सोन्याच्या पात्रामध्ये खिरीचं अन्न खात होते. भंतेना पाहून त्यांना शिष्टाचार म्हणून उभे राहणे तर सोडा किंवा वंदन करणे सोडा, त्यांना भिक्षा म्हणून काहीतरी त्यांच्या भिक्षापात्रामध्ये वाढणे हे दूरच, उलट त्यांना पाहून न पाहिल्यासारखं भासून त्यांच्याकडे पाठ फिरून खाली मान घालून हे मात्र अन्न ग्रहण करत आहेत. भंते मात्र दारावरच उभे होते. तेव्हा मी विचार केला, माझे सासरे या हाताने दान करून नवीन पुण्य कमविण्याच्या प्रयत्नामध्ये पडताना किंवा जुने जे काही लोक होऊन गेलेले आहेत, या जुन्या वाडवडिलांच्या पुण्य प्रतापावरच राहून इच्छितात. म्हणजे माझ्या जे काही आजत सासऱ्याने किंवा त्यांनी जे काही पुण्य केलेलं आहे किंवा दान धर्म केलेला आहे, त्याच दान धर्मावर माझे सासरे राहू इच्छितात. त्यांच्या या दोन्ही हातानं ते या ठिकाणी दान करू इच्छित नाहीत. असं या ठिकाणी ती विशाखा काय केलेली आहे, त्या विशाखेने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पंचांना विशाखेचे वागणे योग्य वाटले. ते मिगारकडे वळून म्हणाले, देव, इथे तर विशाखेचे कसलीच चूक आम्हाला या ठिकाणी दिसून आलेली नाही. कारण या ठिकाणी तिने जे उत्पन्न झालेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून वक्तव्य बोललेलं आहे. यावर मिगार निरुत्तर झाला. आता मिगार या ठिकाणी काय झालेला आहे? निरुत्तर झालेला आहे. थोडे थांबून तो परत म्हणाला, अहो, गोष्ट एवढीच नाही ना, इतकंच थोडंच आहे, आणखी पण पुढे आहे. ज्या दिवशी विशाखा माझ्या घरी नववधी म्हणून तिने पहिला प्रवेश केला, त्या दिवशी माझ्या मुलाची सेवा करायची सोडून ती आपल्या मर्जीने रात्री इथे तिथे फिरत राहिली. असा तो सासऱ्यानं दुसरा आरोप त्या सुनेवर केलेला आहे. पंचांनी आता विशाखेला विचारलं, बेटा, हे जे म्हणतात ते बरोबर आहे का? त्यावर तिनं उत्तर दिलं. विशाखा म्हणाली, तातो, माझे सासरे जे बोलत आहेत ते कुठल्याही प्रकारची माहिती न घेता बोलत आहेत आणि त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. म्हणजे कोणतीही त्यांना पूर्व माहिती नाही आणि हे म्हणणं काय आहे, मग त्यांचं चुकीचं आहे. हे म्हणणं काय आहे तर त्यांचं हे चुकीचं आहे. वास्तविक त्या रात्री त्यांच्या या अश्वशाळेतील एक घोडी
त्यांच्या आश्वशाळेतील एक घोडी प्रसव वेदनेने पीडित तळमळत होती आणि घरच्या मालकाने ना नौकराने त्या घोडीकडे मात्र लक्ष दिलं नाही किंवा कुणाचंच तिच्याकडे लक्ष नव्हतं. आणि माझ्या हे लक्षात आलं, घोडीचं विवरण माझ्या हे लक्षात आलं, माझ्या कानावर पडलं आणि मला मात्र राहवलं नाही. सोबत दासींना मी घेतलं, प्रकाशासाठी एक कंदील घेतला आणि अश्वशाळेमध्ये गेले आणि घोडीची रात्रभर या ठिकाणी मालिश केली, उपचार केला. गरम पाण्याने तिला अंघोळ घातली आणि मोहरीचे तेल लावून तिची सर्वांग मालिश केली. प्रेमाने तिला थोपटले आणि अशा प्रमाणे तिची सेवा करत असताना शांतपणे सुखरूप ती प्रसूत झाली. तिची एवढी सेवा करेपर्यंत सकाळ कधी झाली आता मला हे कळालं नाही. आता मात्र बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत असं मात्र तिने या पंचांना सांगितलं. विशाखेचा खुलासा ऐकून पंचांना या ठिकाणी आणखीनच छान वाटलं आणि विशाखाला आम्हाला या ठिकाणी आमच्या विशाखेचा अभिमान वाटतो. तुमच्या घरच्या दासदासींनी जी सेवा या ठिकाणी करायची होती ती मात्र माझ्या मुलीने माझ्या विशाखेने केली आहे आणि आपण मात्र तिला दोषी ठरवत आहात असं ते पंच या ठिकाणी म्हटले आहेत. पुढे मिगारने आपली तक्रार या ठिकाणी चालूच ठेवली. तो म्हणाला, एवढीच गोष्ट या ठिकाणी थांबत नाही. ज्या दिवशी हिची विदाई होऊ लागली ना त्यावेळेस हिच्या पित्यानं हिच्या कानामध्ये कुजबुज काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि तिच्या पती आपल्या घरचा जो म्हणजे तिच्या पित्याने या ठिकाणी अशा काही गोष्टी सांगितल्या, तिला काही भडकून दिल्या की तिच्या वडिलांना असं म्हटलं की आपल्या घरचा विस्तव बाहेर जाऊ देऊ नकोस. आता आमच्या घरचा विस्तव बाहेर जाऊ देऊ नकोस असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा ते विशाखेला बोलतात, काय बेटा हे बरोबर आहे का? त्यावरती विशाखा म्हणते, हो माझ्या पित्याने मला या ठिकाणी काही शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु माझ्या वडिलांचा सांगण्याचा जो तात्पर्य होतं, माझ्या पित्याच्या विस्तवाचा अर्थ असा होता की बेटा बाहेरचा विस्तव बाहेर म्हणजे घरातला विस्तव बाहेर जाऊ देऊ नको. का तर घरामध्ये जे काही सासू सासऱ्याची बोलणं होईल, जे तुझे पती बोलतील, जे घरातले कोणी बोलतील, तर हे बोललेलं तू बेटा बाहेर जाऊ देऊ नको, कारण पुन्हा त्याला आणखी भडकावा मिळतो. आणि माझा पित्याचं सांगणं हे होतं की हे घरचा विस्तव तू बाहेर जाऊ देऊ नको. एवढंच नाही हो, तिच्या वडिलांनी हे पण सांगितलं होतं की बाहेरचा विस्तव घरी बी आणू नको. पुन्हा ते विश्लेषण सांगते, माझ्या पित्याचं या विस्तवाचं विश्लेषण वेगळं होतं. बेटा बाहेर जर तुला कुणी काही सांगितलं तर त्या गोष्टी तू घरी पण घेऊन येऊ नको, कारण त्याने सुद्धा काय होतं, वाद वाढतो. हे असं म्हटलं, ते तसं म्हटलं, ते तसं म्हटलं आणि त्या गोष्टी सुद्धा बाळा तू घरामध्ये घेऊन येऊ नको की त्या कशा आहेत मग विस्तवासारख्या आहेत. त्या कलह निर्माण करणाऱ्या आहेत, ते वाद निर्माण करणारे आहेत, त्या भांडणे निर्माण करणाऱ्या आहेत आणि म्हणून बेटा हा विस्तव तू घरी आणू नको. विशाखेने उत्तरादाखल या ठिकाणी तो खुलासा केला आणि मग पुन्हा तो म्हटला की या ठिकाणी एवढंच नाही थांबलेलं की विशाखा जी आहे यावरच नाही थांबली, ती पुन्हा आता पुढेही म्हणाली की वडिलांनी या ठिकाणी एवढंच नाही सांगितलेलं आहे की माझ्या वडिलांनी पुढेही सांगितलेलं आहे की माझं जे त्यांच्या बोलण्याचा मतीचा अर्थ असा होता की जे काही म्हणजे जे देणारे आहेत त्यांना या ठिकाणी तू देत जा, कारण जे दासदासी आहेत, जे नौकर चावकर आहेत, ज्यांच्या हातातून झालेल्या चुका घरातील मोठ्या माणसापर्यंत न्यायच्या नसतात, त्यामुळे अडचणीला जे त्यांना तुला द्यायचं असेल तू ते द्यायला पाहिजे. मिगार पुढे सुद्धा या ठिकाणी म्हणाला, हिच्या वडिलांनी हे सुद्धा सांगितलं होतं की जे देण्यायोग्य आहेत त्यांनाच देत जावे. आता आपण सांगा, हे तिच्या वडिलांनी बोलले म्हणजे अप्रत्यक्षपणे आम्हाला लाजविण्यासारखं आहे की नाही? कारण आम्हाला दिलेल्या हुंड्याच्या बाबतीत हे जे दिवसल्यावानी होतंय का नाही आमच्यासाठी, असं तो सासरा म्हणतो. यावर पुन्हा विशाखा म्हणाली, माझ्या वडिलांचं म्हणणं असं नव्हतं